हॅलो मित्रांनो, कशा आहात? मी नीरज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबस डिकोडिंग सिरीज। राज्यसेवाच्या 2025 नंतरची मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हा डिकोडिंग ऑफ सिलेबस ही सिरीज घेऊन आलेलो आहोत। या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत जे काही आयोगाने सिलेबस डिक्लेअर केला आहे त्याच्या साईटवरती सांगितलेलं आहे तो सिलेबसच्या प्रत्येक लाईनच्या बॅक साईडला सब पॉईंट्स काय काय आहेत, तुम्हाला नेमके कोणते कोणते पॉईंट्स कव्हर करायचे आहेत। या सिलेबस सोबत तुम्हाला एमपीएससीची राज्यसेवा ही परीक्षा अभ्यासण्यासाठी सोपी जाईल। त्यासोबतच तुम्हाला यूपीएससी सारख्या एक्झाम पण देता येतील। हो, कारण तुम्हाला तर माहीत आहे यूपीएससीचा सगळा सिलेबस आयोगाने कॉपी पेस्ट करून जशाला तसा आपल्यासमोर ठेवलेला आहे। तर मग वेळ वाया न घालवता आपण त्यामागील सब पॉईंट्स समजून घेऊयात की नेमकं कोणत्या हेडिंग्सच्या अंडर कोणते सब पॉईंट्स आहेत। हे सब पॉईंट तुम्ही एकदा जाणून घेतलात तर तुम्हाला मदत होणार आहे कोणत्या कोणत्या गोष्टीची। नंबर 1, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक फ्लो चार्ट बनवता येईल ज्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन करू शकाल। किती दिवसात किती पॉईंट्स कव्हर करायचे आहेत, एकंदरीत पूर्ण सिलेबसचा तुम्हाला अंदाज आला तर तुमची या स्पर्धेसंबंधी जी काही घोडदौड आहे, जी काही वाटचाल आहे ती सोपी होणार आहे। आमचा उद्देश हाच आहे की तुम्हाला सोपं गोष्टी करून देणे, जेणेकरून तुमचा लवकरात लवकर रिझल्ट येणे। यामध्ये आपण सिलेबसचा डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार नाही आहोत, फक्त आणि फक्त सिलेबसचं डिकोडिंग पाहणार आहोत। कोणते कोणते मुद्दे कव्हर करायचे आहेत हे पाहणार आहोत। एमपीएससीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा एमपीएससीसाठी महत्त्वाचे कोणते मुद्दे आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बाकीचे व्हिडिओ पण लवकरात लवकर आलेले समजतील। लाईक करा, कमेंट्स करा। जितके जास्त कमेंट्स आणि लाईक असतील, कमीत कमी 100+ जर कमेंट आणि लाईक असतील तर जी काही पीपीटी इथं एक्सप्लेन केल्या जाईल ती पीपीटी तुम्हाला डाउनलोड करायला चान्स भेटेल, जी की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टाकून देईल। तर वेळ वाया न घालता चला सुरू करूयात राज्यसेवा सिलेबस डिकोडिंग। ओके, डिकोडिंगच्या सिरीजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करत आहोत। यामध्ये आपण बघणार आहोत की सामान्य अध्ययन 1 यामध्ये भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कला प्रकार, साहित्य स्थापनाचे ठळक पैलू। ठीक आहे, हा एक आपल्याला आयोगानं पॉईंट दिलेला आहे सिलेबसमध्ये। यामध्ये आपण आज प्राचीन इतिहास याबद्दल जाणून घेणार आहोत की प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे। तर चला सुरुवात करूया। याच्यामध्ये बेसिक गोष्टी ह्या साईडला जे आपल्याला ग्रीन कलर म्हणजे ना बेसिक, तर हे जे काही पॉईंट असतील याच्यामध्ये आपल्याला फक्त बेसिक गोष्टीच अंडरस्टँड करायच्या, जास्त डीपमध्ये तो टॉपिक समजून घ्यायची आवश्यकता नाही आहे। तर यामध्ये टॉपिक नंबर 1 काय आहे तर अश्मयुग। प्राचीन काळामध्ये अश्मयुगाचा भाग याबद्दल आपल्याला बेसिक आयडिया असली पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर पाषाण युग आणि त्यानंतर येतो ताम्रपाषाण युग आणि चौथा आहे तिथं लोहयुग। या 4 मुद्द्यांना आपण बेसिक आयडियांची घेणं गरजेचं आहे। ह्या बेसिक आयडियामध्ये काय काय कव्हर करायचं तर लक्षात घ्या। अन्न, कोणते किंवा कशा प्रकारचे अन्न खात होते आणि ते अन्न कशी मिळवत होते। त्यानंतर हत्यारे, कशा पद्धतीची हत्यारे ते वापरत होते, आणि तुम्हाला माहिती आहे दगड वगैरे होते। नंतर मग लोहाचा शोध झाला, मग त्याच्यापासून काही हत्यार बनवण्यात आले। मला वाटतं पुढं मग शेती वगैरे चालू झाली, तर ते वेगवेगळे हत्यार किंवा अन्न मिळवायच्या पद्धती आणि सोबत समाज पद्धती की बाबा कसे गटात राहायचे का भटकंती असायची, ह्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला यातून समजून घ्यायच्यात। आणि ह्या 3 ते 4 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्यात ह्या डिफरन्स ह्या चौघांमध्ये काय काय आहे ही गोष्ट फोकस पूर्ण तुमच्या दिमागात तुम्हाला फीड करून घ्यायची। ठीक आहे, तर मग लक्षात असू द्या की हे 4 मुद्दे आहेत आपल्याला सुरुवातीला अभ्यासण्यासाठी प्राचीन इतिहासामध्ये। जो आयोगाने GS1चा सिलेबस दिला आहे त्याच्यामध्ये हे 4 मुद्दे आपण बघणार आहोत किंवा बघायचे आहेत तुम्हाला। याची प्रत्येक डिटेल लेक्चर नंतर होतील, आता फक्त आपण सिलेबस डिकोड करतो की कोणते कोणते मुद्दे आपल्याला कव्हर करायचे। त्यानंतर येतो सगळ्यात हा रेड केलेला आहे बघा इथं मी, रेड IMP हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। त्याच्यावर आयोग प्रश्न विचारणार सिंधू संस्कृती। त्या काळची सिंधू संस्कृतीबद्दल डिटेलिंग माहिती पाहिजे की बाबा नगर नियोजन कसं होतं, काय नाही, कशा पद्धतीनं सिंधू संस्कृतीचं नगर नियोजन व्हायचं काय नाही, किंवा त्या काळामध्ये अजून कोणते नगर असतील तर त्यांचं नियोजन कसं असणार काय नाही, हे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचे आहे। त्यानंतर हडप्पा संस्कृती बघा, सिंधू संस्कृतीनंतर हडप्पा संस्कृती खूप डिटेलिंग माहीत पाहिजे, कारण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांवरती पण प्रश्न याच्यावरती चांगल्यापैकी विचारला जातील याची शक्यता आहे। ठीक आहे, एमपीएससी पॉईंट ऑफ व्ह्यू मी सांगतो बरं का। त्यानंतर प्रमुख केंद्राची वैशिष्ट्ये, त्या काळात काही विशेष अशी केंद्र होते, जसं लोथल नावाचा एक प्रकार, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो लोथल। जसं हडप्पा ही तुम्हाला संस्कृती सध्याच्या आजच्या पाकिस्तानच्या भागामध्ये
बघायला भेटेल किंवा याचं स्थान तिथं आहे. गुजरातच्या अरेबियन सीच्या आसपासमध्ये एक जागा आहे जिथे तुम्हाला लोथल नावाची एक जागा भेटेल. ती एक विशेष वेगळं केंद्र आहे ज्या ठिकाणी समुद्रमार्गे व्यापार वगैरे व्हायचा. ठीक आहे, तर अशी वेगवेगळी केंद्र तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये, पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये बघायला भेटते. त्यांचे पण डिटेलिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास. वेगवेगळ्या सायंटिस्टनं वेगळी थिअरी मांडलेली आहे की हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास अमुक गोष्टीने झाला. त्यामध्ये एक थिअरी तुम्हाला सांगतो की खूप मोठं बाढ आली, म्हणजे काय म्हणतात, पूर आला आणि पूर येऊन हडप्पा संस्कृती पूर्ण नष्ट झाली, असं पण कोणी म्हणतं. असं वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. तर ते कोणत्या सायंटिस्टनं काय सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला याची माहिती असणं गरजेचं आहे. ही शीट महत्त्वाची आहे, IMP आहे. ठीक आहे. त्यानंतर हे सगळं वाचत असताना पण आपल्याला कोणत्या गोष्टींना फोकस करायचं आहे ते नंबर 1, अन्न कशा पद्धतीचं होतं, कशा पद्धतीनं अन्न स्टोअर केलं जायचं, स्थापत्याचा प्रकार वगैरे तिथं त्यांनी एक्सप्लेन केला आहे. त्यामध्ये आर्थिक परिस्थिती कशी होती, इकॉनॉमी कशी चालायची त्या काळची. बघा, पॉईंट हा जर तुम्ही पॉईंट डिटेल वाचत गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये इतका डेटा भेटेल वाचण्यासाठी की तो संपणार नाही. पण तुम्हाला हे वाचत असताना परीक्षेच्या गोष्टीला लक्षात ठेवून वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे मी साईडला 3-4 पॉईंट सांगितलेत, अन्न, आर्थिक, कला, वास्तू, समाज पद्धती, ह्या गोष्टींना लक्षात ठेवूनच तुम्हाला हे टॉपिक्स वाचायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा आहे तो वैदिक समाज. वैदिक समाज आला. ह्या वैदिक समाजामध्ये आर्यांचे मूळ घर, आर्य कुठून आले, आर्य कोण होते, बरोबर, हे तुम्हाला इथे कळेल. वैदिक समाजाची सामाजिक आर्थिक वैशिष्ट्ये, इकॉनॉमी वगैरे कसं करायचं, समाज कसा असायचा, काय परिस्थिती होती, कोण काय व्यापार करेल, कोण काय बिझनेस करेल, कोण काय काम करेल, हे सगळं स्ट्रक्चराइज फॉर्ममध्ये वैदिकांना करून टाकलं होतं तेव्हा ह्या काळामध्ये. वैदिक साहित्य, मग या काळामध्ये कसले साहित्य आले आणि काय आले हे तुम्हाला माहीत पाहिजे. सामाजिक संस्था आणि वर्णप्रणाली, जसं मी तुम्हाला आता हसून बोललो की बाबा कसं कोण काय काम करेल, सगळं वैदिक काळातला प्रकार आहे, भाग आहे. याबद्दल बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, याबद्दल बेसिक माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. इन डेप्थ डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही, पण बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. यावरती तुम्हाला काय प्रश्न आला तर तुम्ही एक जनरलाइज उत्तर लिहू शकाल. कारण हे जरा वादाचे आणि फार किचकट मुद्दे आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही डीप जात बसलात तर मग खूप जास्त अभ्यास होऊन जाईल, जो की अभ्यास एक्झामसाठी तितकं इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. त्यानंतर धर्म आणि विचार. आता हे तर तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे धर्म कसे डेव्हलप झाले आणि धर्मांनी काय विचार मांडला हे याच्यातून तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. त्यानंतर मौर्य पूर्व काळ, मौर्य याच्या अगोदरचा जो काळ होता, ठीक आहे, त्या काळामध्ये कोणते मौर्य येतात. तर नंबर 1 महाजनपद. हे तुम्ही बघितले असतील किंवा तुमच्या वाचनाने पाहिले असेल, थोडं बहुत तुम्हाला आयडिया असेल तर 16 जनपद वगैरे काहीतरी होते, तर त्या जनपदाचा अभ्यास. नंतर हरियंका राजवंश. हरियंका राजवंश एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर शिशुनाग राजवंश. ठीक आहे. त्यानंतर मग येतो नंद राजवंश. हे मौर्यपूर्व काळातील राजवंश आहेत. तुम्हाला कधी यावरती पूर्व परीक्षेला पण प्रश्न येऊ शकतो, सिक्वेन्स लाव म्हणून येऊ शकतो, आणि मुख्य परीक्षेला तर यांच्याबद्दल तुम्हाला डिटेलिंग इन्फॉर्मेशन विचारतील. डिटेल म्हणजे पुन्हा ते सांगतो, डिटेल म्हणजे पूर्ण घराणं वाचायचं, सगळ्यांची लिस्ट पाठ करायची, प्रत्येक गोष्ट असं जर केलं तर पूर्ण सिलेबस कधी संपणार नाही. ठीक आहे. यामध्ये फक्त महत्त्वाच्या मुद्द्यावरती फोकस करून प्रत्येक पॉईंट हेडिंगला फॉलो करायचं. याच्यामध्ये महाजनपद जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर ही पूर्ण शीट पण महत्त्वाची आहे. त्यानंतर येतं प्राचीन काळामध्ये गौतम बुद्ध. आता बौद्ध धर्म किंवा बौद्ध ॲज अ फिलॉसॉफी हे चॅप्टर समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण याच्यावरती हमखास UPSC सारख्या एक्झामला तर दरवर्षी एक प्रश्न असतो. तर राज्यसेवा पण मोस्टली ह्या गोष्टींना फोकस करायचा प्रयत्न करेल असं मला वाटते. म्हणून गौतम बुद्ध किंवा बुद्ध धर्म किंवा बुद्धिस्ट फिलॉसॉफी म्हणून ह्या जितका पण पार्ट तुम्हाला वाचण्यामध्ये येईल तो इन डेप्थ आणि इन डिटेल तुम्ही करणं गरजेचं आहे, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही. त्यानंतर येतात महावीरांची आयडिओलॉजी, त्यांनी दिलेले विचार आणि वचनं, ह्या गोष्टी पण तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट शीटमध्ये ह्या गोष्टीला आपण टाकूयात. त्यानंतरचा पार्ट येतो, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट, मौर्य साम्राज्य. आता पूर्व मौर्य साम्राज्य बघलं, आता आपण मौर्य साम्राज्य बघतो. याच्यामध्ये चंद्रगुप्त आणि बिंदुसार हे 2 महत्त्वाचे व्यक्ती आहेत. यांच्याबद्दलचं तुम्हाला इन डेप्थ माहिती असणं गरजेचं. इन डेप्थ म्हणलं तर मी पुन्हा सांगतो, असं घेत जाऊ नका की एकदम डिटेलमध्ये माहिती. काही 3-4 मुद्दे आहेत. जेव्हा पण तुम्ही प्राचीन इतिहास वाचता तर हे 3-4 मुद्द्यांनाच डोक्यात ठेवून ती पूर्ण इतिहास बघायचा असतो. असं जर केलात तर तुमची स्पीड पण वाढेल आणि तुमचा सिलेबस लवकर संपेल, अन्यथा इम्पॉसिबल आहे. सम्राट अशोका. त्यानंतर अर्थशास्त्र, याच्यामध्ये कौटिल्यचं पुस्तक काय आहे, त्यांच्यामध्ये काय सांगितलं त्याच्याबद्दल
माहिती असणं गरजेचं आहे. मेगास्थेनिस आले होते, त्यांनी भारतामध्ये ते भारतावरती एक पुस्तक वगैरे लिहिलं, त्याच्यामध्ये भारताला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांनी काय काय म्हटलं ते बी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अशोकाचे शिलालेख. अशोकाचं राज्य तुम्हाला माहिती आहे, पार अफगाणिस्तानच्या पलीकडं तिथपासून ते खाली श्रीलंकेपर्यंत आणि इकडं काहीतरी मला वाटते ब्रह्मदेशपर्यंत काहीतरी पसरलेला होता. तर त्यांनी त्या काळामध्ये जे शिलालेख लिहिले, त्यांना जे त्यांनी अनुभूती आली, ही डिटेलमध्ये अशोकांबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वापिस तेच की डिटेल म्हणजे काय, तर प्रशासन, अर्थव्यवस्था, समाज, कला, ह्या गोष्टी, ह्या सगळं मौर्य समाजाबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मौर्यांचा ऱ्हास का झाला. हे बघा तुम्ही हे जर पॉईंट स्टार्ट टू एंड जर बघितले की बाबा चंद्रगुप्त आणि बिंदुसार म्हणजे ही काय उत्पत्ती, मग त्याच्यामध्ये आलेले महत्त्वाचा राजा म्हणजे अशोक सम्राट, मेगास्थेनिस यांनी लिहिलेलं पुस्तक, यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. यांच्यावरूनच आपल्याला कळतं की त्या काळची सगळी ही परिस्थिती कशी होती, बरोबर. त्यामुळं मौर्य साम्राज्य वाचत असताना मेगास्थेनिस आपण वाचतो. त्याच्यानंतर शिलालेखातून भरपूर त्या काळाचा इतिहास आपल्याला डिटेल समजते, म्हणून त्यांनी अशोकाचे शिलालेख हा मुद्दा त्या सिलेबसमध्ये आपण वाचला पाहिजे. आणि खूप सारे अशोकाचे शिलालेख आहेत, त्याच्यामध्ये त्या काळचं परिस्थिती आपल्याला समजते, अंडरस्टँड होते. आणि मौर्यांचा ऱ्हास, अशा पद्धतीनं आपल्याला एक साम्राज्य, जितके पण वंश बघायला पाहिजे, त्यांना असंच फ्लोनं आपण वाचलं पाहिजे आणि अंडरस्टँड केलं पाहिजे. सगळ्यांना इनडेप्थ जर आपण वाचत बसलो तर आपल्याला कन्फ्युजन पण होईल आणि जितका अभ्यास सिलेबस कव्हर होणार नाही. त्यामुळे मुख्य गोष्टीवरती फोकस करा. ही शीट इम्पॉर्टंट आहे. मौर्य साम्राज्यामध्ये हे 4 ते 7 मुद्दे आपल्याला माहीत असणं कंपल्सरी आहे, असलाच पाहिजे. त्यानंतर मौर्योत्तर भारत, मौर्याच्या नंतरचा भारत कसा होता, त्यामध्ये इंडो ग्रीक कल्चर जे आलं होतं किंवा इंडो ग्रीक जे काही संबंध आपले तयार झाले होते त्याच्याबद्दल आपण जाणून घेणं गरजेचं आहे. शक साम्राज्य आलं होतं, शक घराणं आलं होतं. त्यानंतर मग सातवाहना, त्यानंतर मग पार्थियन्स, त्यानंतर कुशाणा. आता हे जे 5 आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सातवाहना आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कुशाणा आहे. ठीक आहे. याच्यावरती IMPSC आयोगानं 2010 किंवा 9-10च्या टायमिंगमध्ये जी मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होती, ह्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारलेला आहे. हा आर्थिक समाज व्यवस्थाबद्दलची प्रश्न आलेला आहे, त्यांनी विचारलेला. त्यामुळे हे पॉईंट आपल्याला एक रस्ता देते की आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं करावा. त्यानंतर बघायला तर नेक्स्ट शीट पण इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मुद्दा येतो शाळा. कोणत्या शाळा, तर कला शाळा. आपल्या काळामध्ये त्या काळात कोणत्या कला ह्या होत्या, गांधार कला, त्यानंतर होती मथुरा कला, त्यानंतर होती अमरावती शाळा. ह्या 3 शाळा होत्या. ह्या ठिकाणी मूर्ती बनवायचं वगैरे काम व्हायचं, काही फिलॉसॉफिकल डेव्हलपमेंट झाली. तर मग ह्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, यांनी कशा पद्धतीच्या मूर्त्या बनवल्या आणि काय एक्सप्लेन केलं, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्या जर कलाशाळा जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला प्राचीन इतिहासावरती कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येतं आणि अगदी सोप्या पद्धतीने. ठीक आहे. त्यामुळे ह्या शाळांमधून डेव्हलप झालेले जी फिलॉसॉफी आहे, डेव्हलप झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अंडरस्टँड करणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. संकल्पना इम्पॉर्टंट बरं का, संकल्पना पुन्हा म्हणतोय, फॅक्टवर जाऊ नका. नंतरचा मुद्दा आहे की गुप्त घराणं. यामध्ये गुप्त घराण्याचा राजकीय इतिहास, गुप्त घराण्याचा सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा झाला, तर त्यातले महत्त्वाचे राजे कोणते. नंतर कला, विकास व संस्कृती, म्हणजे कलेचा विकास कसा झाला आणि या काळात संस्कृतीचा विकास कसा झाला. आर्थिक परिस्थिती काय होती, त्यानंतर गुप्त प्रशासन कसं होतं, किती भारी होतं, किती खराब होतं, कशा पद्धतीचे डिपार्टमेंट त्यांनी तयार केले होते, त्या डिपार्टमेंटचा किती उपयोग झाला, कशी डेव्हलपमेंट झाली. ठीक आहे. त्यानंतर स्वर्णयुगाचा काळ, ह्या घराण्याला स्वर्णयुगाचा काळ असं संबोधलं जातं. मग का संबोधलं जातं त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर गुप्ता काळातील शहरी केंद्र. गुप्ता काळामध्ये वेगवेगळे शहर होते. अगोदर एक शहर एक राज्य होतं, पण आता गुप्ता काळामध्ये घराण्या इतकी मोठ्या प्रमाणात वाढली होती की तेथे वेगवेगळ्या ठिकाणची शहराची केंद्र बनली होती. त्यामुळे त्याच्याबद्दल डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. गुप्ता घराणे महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाले की हर 2 शीटच्या नंतर किंवा हर एका शीटच्या नंतर 2 शीट इम्पॉर्टंटमध्ये येत आहे. हो, माहीत असणं गरजेचं आहे. त्या माहीत असतील तर तुम्ही एक व्यवस्थित एक्सप्लेनेशन देऊ शकणार किंवा एक्सप्लेनेशन लिहू शकणार डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा आन्सर करू शकाल. हर्षवर्धन. यामध्ये महत्त्वाचं काय, तर प्रशासन, त्यांच्या काळातलं प्रशासन कसं होतं, कसं चालायचं. त्यानंतर अर्थव्यवस्था कशी होती हे बघावं लागणार. त्यानंतर UN सांग नावाचा एक प्रवासी आला होता. ऑब्विसली नावानं तुम्हाला काय असं की तो चायनाचा होता. तुम्हाला जपानचा पण असू शकतो पण तो चायनाचा होता.
तर त्याच्याबद्दल त्याने त्या काळामध्ये हर्षवर्धनाच्या जे काही राज्य होतं त्याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्या बुक्समध्ये. तर त्याच्यावरून आपल्याला त्याचा काळ काय काय होतं, काय काय नाही, त्या काळात काय काय घडलं, ह्या गोष्टी आपल्याला समजतात. त्याच्यानंतर समाज आणि धर्म, त्या काळामध्ये कोणत्या रिलिजनला प्रमोट केलं जातं, त्या काळामध्ये समाज व्यवस्था कशी होती हे आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. ठीक आहे, हर्षवर्धन काळामध्ये. त्यानंतरचा काळ येतो दक्षिणेकडील राजवंश. आता आपण ज्या ठिकाणी आपला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपल्यापासून खालच्या साईडचे जे आहेत घराणे त्यांचा आपल्यावरती किंवा महाराष्ट्राच्या भागामध्ये खूप इम्पॅक्ट आहे. तर त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सातवाहन आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सातवाहन. त्यानंतर पल्लव राजा किंवा पल्लव घराणे, त्यानंतर चालुक्य घराणे, त्यानंतर मदुराईचे पांड्याज. ठीक आहे, त्यानंतर चोला राजवंश आणि त्यानंतर राष्ट्रकूट. हे जे 6 आहेत हे फार इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती तुम्हाला दरवर्षी ह्या 6 पैकी एकावर किंवा 2 वरती नक्की प्रश्न येणार, हे फिक्स आहे. कारण यांचा परिणाम महाराष्ट्राच्या म्हणतात ना रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला भेटतो. त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपलं शीट संपलेली आहे. असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला मित्रांपर्यंत पोहोचा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स टाका. 100+ कमेंट्स असतील तर तुम्हाला मी ही शीट किंवा याच्या संबंधी अजून तुम्हाला काही अभ्यासाचं मटेरियल हवं असेल तर मी तुम्हाला फ्रीली प्रोव्हाइड करेल. आणि अशीच डिकोडिंगची सिरीज आपली समोर चालू राहील. आमच्यासोबत राहा, ट्यून राहा. थँक्यू.